नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट। मस्त छान गुलाबी नाशिकची थंडी आपण आता सध्या अनुभवतो आहे। विंटर सीझन सगळीकडे इंडियामध्ये छान आलेला आहे। आपल्याला गरम गरम कॉफी, चहा, हॉट चॉकलेट घेण्यात मजा येते आहे। पण विंटर मध्ये मायग्रेनर्सला विचारा काय होतं। आता मी हे का म्हणते, जनरली तर उन्हाळ्यात डोकं खूप दुखतं असं आपण म्हणतो, पण काही जणांमध्ये आपण जेव्हा विंटर एन्जॉय करत असतो तेव्हा त्यांना मायग्रेन अतिशय जास्त प्रमाणात त्रास देतो। ती जी गार हवा त्यांना कानामध्ये टोचल्यासारखी होऊन त्यांचा हेडेक ट्रिगर होतो आणि त्याचमुळे काही जणांना विंटर हेडेक हा एक डिफिकल्ट सिच्युएशन असू शकतो। त्यामुळे त्यांना हॉलिडे स्ट्रेस पण जास्त जाणवतो। इन्स्टेड ऑफ एन्जॉयिंग they have more of migraine attacks very frequently, very severe. प्लस त्याच्यामध्ये विटामिन डी डेफिशियन्सी हा पण एक रोल असतो। विटामिन डी कमी झाल्याने थंडीच्या वेळेस जेव्हा उन्हाचं प्रमाण कमी असतं कंपॅरेटिव्हली, त्यामुळे सुद्धा हेडेक परत येऊ शकतो किंवा फ्रिक्वेन्सी त्याची जनरली वाढते। सो विंटर हेडेक्स हा एक कॉमन फिनॉमिनॉन आहे, जो आतापर्यंत आपण असं समजत होतो की उन्हाळ्यामध्येच डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, तर तसं नाहीये। काही जण थंडीमध्ये पण या हेडेकला सामोरे जातात। थँक्यू।